नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात। पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा। कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 किंवा 10 अशी तुम्ही घेऊ शकता। 9.5 इंच गळा उंची घेऊन 2.25 इंचाची गळा रुंदी घेतली आणि हा बॉक्ससुद्धा तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार। तर ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे, अगदी सोप्या पद्धतीमध्ये। बघा, मोंढ्याचा आकार जो दिला तो कट करून घ्यायचा। नंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करून अशी बंद बाजूकडे करायची आणि पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, पिन काढून घ्यायची, पुन्हा त्याला अशी घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे। आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। इथे सेंटरला थोडासा कट मारायचा आहे। आता घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर सुद्धा ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण कट केलेलं कॅनव्हास व्यवस्थित सेंटर लावून घ्यायचा आणि पिन लावून घ्यायची। इथे खाली सुद्धा अगदी व्यवस्थित सेंटर बघून आणि पिन लावून घ्यायची। जी रेषा आता आपण मारलेली आहे त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। शिलाई मारताना कुठेही घाई करायची नाही, म्हणजे आपला जो गळा आपण आखला आहे तो परफेक्ट असा तयार होईल। शिलाई मारून झाली की मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा। कट करून झाला की छोटे छोटे असे कट आपल्याला पूर्ण गळ्यावरती मारायचे। शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे, म्हणजे काय होईल, आता आपलं अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये फोल्ड करून आपल्याला वरतून द्यायची दाबटीप आणि छान असा गळा आपला तयार होईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, अगदी व्यवस्थित असा गळ्याचा आकार आपला तयार होणार आहे। छान अशी दाबटीप द्यायची, म्हणजे गळा कुठेही चुकणार नाही। आता कपड्याला पलटी मारून सगळीकडनं अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचंय। हाताने अगदी व्यवस्थित असं कपडा हे करायचं, सरळ करायचं आणि मग शिलाई मारायची, म्हणजे कपड्याला कुठेही फुगा वगैरे पडत नाही। तर शिलाई मारून झाली की आपल्याला उरलेला जो कपडा दिसतोय ना एक्स्ट्राचा, तो सगळा कट करून घ्यायचा आहे। बघा, अगदी व्यवस्थित असं कट करायचं। आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत। खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच पकडून दोघंही टक्स सारखेच मारायचे। लगेच एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची आहे, पण ही पट्टी आपण कॉन्ट्रास्ट घेतली आणि तिची आपण करणार आहे पायपिंग। त्या पट्टीला एक बाजूने असं फोल्ड केलं आणि अशी वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची। मध्ये पलटी करायची, जितकी पायपिंग आपल्याला जाड बारीक हवी तेवढी पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारून घ्यायची। छान अशी आपली पायपिंग तयार झाली। आता आपण पेपर घ्यायचा आहे, थोडासा तुकडा असा घ्यायचा आणि तो असा ठेवून अगदी व्यवस्थित असं ठेवायचं आणि इथे आपल्याला गळ्याच्या मापामध्ये असं आकार त्याच्यावरती आखून घ्यायचा आहे। बघा, असे समोरासमोर आपण 2 पॉईंट टाकले आणि सेंटर पासून आपण 1 इंच मोजून तिथून आपण ह्या रेषा अशा मारून घेतल्या। आता आपण कपडा बाजूला करून त्या रेषेच्या खाली साधारण 1-1.5 इंच अंतर सोडून बाकीचं पेपर कट करून घेतला।
पुन्हा कॉन्ट्रास्ट आपण क्रॉस पट्टी घेतली, तिला अशी डबल घडी करून टिप मारून घ्यायची आहे. साधारण आपण 1-1.5 इंचाची पट्टी घेतली रुंदीची, तिला टिप मारून घेतली आणि तिला असं कशाच्या तरी साहाय्याने पलटी करून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणे पट्टी तयार झाली की आपण जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची. त्या पट्टीला 2 बाजूनी शिलाई मारल्या आपण म्हणजे ती पट्टी व्यवस्थित बसेल. बघा इकडच्या पट्टीला सुद्धा आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. आता ब्लाऊजचं सेंटर काढायचा म्हणजे एक पॉईंट टाकून घ्यायचा आणि बरोबर हे आपल्याला असं सेंटरला पकडून शिलाई मारून पॅक करून घ्यायचं. पिना लावून घ्यायच्या म्हणजे काय होईल, आपल्याला शिलाई मारायला सोपं जाईल. बघा अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे. पेपर काढून घ्यायचा. सगळा पेपर आपण काढून घेतलाय अगदी व्यवस्थित. आता हे चौकोनी आपण तुकडे घेतले, साधारण 3x3 चे हे चौकोनी तुकडे, त्याला याप्रमाणे त्याची डिझाईन अशी बनवायची. शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतो तो कट करून घ्यायचा. अशी डिझाईन आपण बनवून घेतली आणि ती आपल्याला इथे अशी लावून घ्यायची. इकडनं लावलं तसेच त्याचप्रमाणे इकडनं सुद्धा लावून घ्यायचे आहेत पानं. तर ह्याप्रमाणे आपण ही डिझाईन अशी बनवणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला. 4 इंच रुंदीची ही पट्टी आहे. 4 ते 4.5 इंच रुंदीची पट्टी घेतली, तिला जॉईंट करून आपण तिची लांब पट्टी तयार करून घ्यायची आहे. तिला डबल फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आणि कशाच्या तरी सहाय्याने तिला असं पलटी करून घ्यायची. त्याची आपल्याला फ्रिल बनवायची आहे. फ्रिल बनवताना आपल्याला सेंटरला शिलाई मारायची आणि प्लेटा जरा मोठ्या मोठ्या टाकायच्या आहे. बघा याप्रमाणे आपली फ्रिल तयार झाली. ती आता आपल्याला गळ्यावरती अशी लावून घ्यायची. अगदी सावकाश आणि जसा गळ्याचा आकार आहे त्याच आकारामध्ये आपल्याला ही फ्रिल लावून घ्यायची आहे. आता आपल्याला सुई दोरा आणि मणी घ्यायचे आहेत. पहिले आपण ही डिझाईन बनवून घेऊया. बघा याप्रमाणे ती डिझाईन अशी बरोबर त्याचं टोक खाली दाबलं की आपल्याला तिथे चौकोन तयार होतो आणि त्याच्या कोपऱ्यावरती आपल्याला मणी लावून घ्यायचे.
बघा ह्याप्रमाणे आपल्याला त्या बाजूला सुद्धा मणी लावून घ्यायचे. दोघं बाजूने आपले मणी लावून झाले की आपल्याला इथे अशी हे फ्रिलला आपल्याला इथे मणी लावायचे. तर एकच बाजू आपल्याला त्या फ्रिलची असं काय करायचं आहे, एक कोपरावरती करायचा आणि त्या कोपऱ्यावरती आपल्याला मणी लावायचं आहे. फक्त गळ्याच्या बाजूने आपल्याला ती डिझाईन बनवायची. एका बाजूने ती फ्रिल तशीच दिसेल आणि एका बाजूने आपल्या गळ्याला डिझाईन दिसेल. अशाप्रमाणे आपल्याला ही पूर्ण आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची. बघा आता आपले सगळे मणी आता लावून झालेले आहे. डिझाईन पूर्ण झालेली आहे. छान असे आपण लटकनसुद्धा लावलेत. तर आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ती व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशी छानशी व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.